नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गोल गळ्यावर पॅचवर्क डिझाइन कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते दाखवणार आहे। तर हा काठपदर साडीतला ब्लाउज आहे। तर साडीतल्या एवढूशा कपड्यापासून पॅचवर्क डिझाइन तयार करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच जास्त घ्यायचा आहे। तर 14.5 इंच मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे। आता छातीची घडी टाकायची आहे 9 इंचावर आणि त्यात 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। मैत्रिणींनो, हा 36 साइजचा ब्लाउज आहे। गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच। मुंडा खोली टाकायची आहे 5.5 इंचावर आणि आता इथं गळ्याचं माप टाकायचं आहे बघा। तर गळ्याची उंची आहे 9 इंच, गळ्याची उंची आहे 9 इंच आणि खाली घ्यायचं आहे गळा रुंदी बघायची आहे 2.5 इंचावर गळा रुंदी घ्यायची आहे खालच्या साइडनेही। आणि असा एक चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे। तर मी इथं गोल गळ्याला आकार दिलेला आहे। तर गोल गळ्यावर पॅचवर्क डिझाइन कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका। तर कोणालाही जमेल अशी ही साधी आणि सोपी डिझाइन आहे। तर इथं मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे। तर गळा कट करत असताना व्यवस्थित कट करायचा आहे। अस्तरच्या बरोबर कडेने कट करायचं नाही, तर थोडंसं अंतर सोडायचं आहे मेन फॅब्रिकचं। तर असंही गळा कट केला तर पुन्हा उरलेलं अंतर हे आपल्याला कट करून टाकता येते। तर आता मेन फॅब्रिक खाली मी 1.25 ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। तर गळा शिवत असताना गळ्याच्या कडेने अंतर जास्त घ्यायचं नाही शिवण्यासाठी, तर 1.5 इंचावर गळ्याच्या कडेने अंतर घ्यायचं आहे। तर गळा हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करून बघू नका। जर अर्ध्यात बघितला तर तुम्हाला काही समजणार नाही। तर इथं गळा शिवून झाल्याच्या नंतर मध्ये उरलेला गळ्याचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे बरोबर अस्तरच्या कडेने। हा काठपदर साडीतला ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज बघा थोडासा जाड आहे आणि याची धडी आणि हा ब्लाउज सेमच दिसत आहे, म्हणून मी साडीतल्या कपड्यापासून डिझाइन करत आहे। तर साडीतला छोटासाच कपडा आहे, तर ती तशी पट्टी होती, त्याची काहीच डिझाइन होत नाही, म्हणून मी अशी पॅचवर्क डिझाइन इथं तयार करत आहे बघा। तर खालच्या साइडने मी अर्धा इंच अंतरावर एक टीप टाकून घेतलेली आहे। तर आता याला मैत्रिणींनो, गळ्याला जर फिनिशिंग यायची असेल तर ही ट्रिक वापरायची आहे। गळा शिवून झाल्यानंतर गळ्याच्या कडेने जवळजवळ कट द्यायचे आहेत आणि पुन्हा हा कपडा 1.25 करून घ्यायचा आहे। असा गळा स्टिचिंग केला तर तुमच्या गळ्याची फिनिशिंग ही एकदम छान येईल। ब्लाउज शिवत असताना आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे, कारण की खालचा कपडा वरी येतो, त्याला आतल्या बाजूला सरकवून बरोबर गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। जर या ठिकाणी गळ्याला कट दिले नसते तर हा गळा व्यवस्थित आला नसता, कारण की याचा हा अस्तर हे हलका आहे, एकदम आहेरी पीस आहे, ही कॉटनचा अस्तर नाही। तर गळा किती छान शिवून झालेला आहे बघा। तर आता साइडने अस्तर जोडून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर साडीतला कपडा छोटा असेल तर त्याच्यापासून अशी छानशी पॅचवर्क ब्लाउज डिझाइन तयार करू शकता। तर ही डिझाइन एकदम सोपी आहे आणि याची कटिंग आणि स्टिचिंग मी खूप कमी वेळामध्ये स्टेप बाय स्टेप इथं दाखवलेली आहे। तर साइडने अस्तर जोडत असताना कपडा हा हाताने प्रेस करायचा आहे। आता खालच्या साइडने सरळ शिवत यायचा आहे। शिवत असताना बरोबर शिवायचा आहे, ना गळ्याला गोट ना कमरेला पट्टी। तरीही ब्लाउज प्रॉपर फिनिशिंग सहित इथं कटिंग आणि स्टिचिंग करून बॅक पार्ट तयार झालेला आहे। तर बघा किती छान गळ्याला फिनिशिंग आलेली आहे। गोटच लावल्यानंतर फिनिशिंग येते असं नाही, तर सरळ मध्ये शिवून आणि त्याला पलटी करून घेतला तरीही गळा खूप छान दिसतो। तर इथं साइडने अस्तर जोडून झालेला आहे। तर आता बघा हा साडीतला कपडा आहे आणि कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर 3.5 इंच लांबी आणि 3.5 इंच रुंदी घ्यायची आहे। असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। 3.5 इंच लांबी आहे आणि 3.5 इंच रुंदी आहे।
तर हा कॅनव्हास पेपर असा चौक कट करून घेतलेला आहे। तर या साडीतल्या कपड्यावर हा पेपर ठेवून कडेने शिवून घ्यायचा आहे। असं शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, आता उरलेला कपडा कट करायचा आहे आणि चारही बाजूनी अनेक वेळेस फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे। म्हणजे लेस लावल्यानंतर धागे दोरे साइडने निघणार नाहीत, यासाठी फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे। तर खूप छान डिझाइन तयार होणार आहे। एवढूशा कपड्यापासून इतकी सुंदर डिझाइन तयार होणार आहे। तर ही डिझाइन कोणालाही जमेल अशी आहे, साधी आणि सिंपल डिझाइन आहे। तर हा पॅच शिवून इथं तयार झालेला आहे। तर याच्या साइडने आता याला इथं ठेवून बघायचं आहे आणि याच्या साइडने लेस लावून घ्यायचा आहे। तर लेस लावत असताना या लेसचे जे पान आहे ते बाहेरच्या साइडला आले पाहिजे, म्हणजे खालची पॅच वर्क जी डिझाइन आहे ती एकदम उठून दिसेल। लेस लावत असताना जिथं जिथं कोणी आहे त्या ठिकाणी लेस थोडीशी मुडकून घ्यायची आहे, म्हणजे जिथं कोण आहे त्या कोण्याला बरोबर आकार येईल। तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे या पॅचलाही। तर किती छान पॅच इथं तयार झालेला आहे बघा। अगदी लहान अशा कपड्यापासून इतकी सुंदर पॅच वर्क लेस डिझाइन इथं तयार होणार आहे। तर हा पॅच इथं तयार झालेला आहे। तर गळ्याच्या कडेने अगोदर एक लेस लावून घ्यायची आहे बघा। गळ्याच्या कडेने मी लेसला शिवून घेत आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। तर ही पानाची लेस आहे, तर यावर डबल टिप मारायची आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन गळ्याचे बाही डिझाइनचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या गळ्याचा सेंटर काढायचा आहे, बरोबर गळ्याला बरोबर धरायचा आहे आणि खडूनी तिथं मार्क करायचा आहे बघा। वरच्या आणि खालच्या दोन्ही साइडला खडूनी मार्क करून पॅच ठेवून बघितला आहे इथं, तर बरोबर पॅच बसत आहे। तर आता इथं खालच्या साइडनी एक लेस लावून घेणार आहे। तर ही लेस दोन्ही साइडला लावून घ्यायची आहे। तर एका साइडला खडूने उठवून झाल्यावर दुसऱ्या साइडलाही बरोबर उठवून घ्यायचं आहे हाताने थोडंसं आपटून। तर बघा दोन्ही साइडला जशास तसा आकार आलेला आहे। तर इथं लेस लावताना लेस ही व्यवस्थित लावायची आहे, जसा आकार दिलेला आहे तशीच लेस लावत यायची आहे। कुठल्याही काठपदर साडीवर अशी छोटीशी पॅच वर्क डिझाइन करू शकतो आपण। तर खूप कमी कपड्यापासून मी ही डिझाइन इथं तयार करून दाखवलेली आहे। तर त्यासोबतच लेसची ही डिझाइन इथं बॅक पार्टला केलेली आहे। तर पॅच वर्क लेस डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथं खालच्या साइडने लेस लावून झालेली आहे। तर आता पॅच हा सेंटरला बरोबर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे पॅचला। तर एका साइडला जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, बरोबर पॅच सेंटरलाच आला पाहिजे। मैत्रिणींनो, गोलगळा हा सगळ्यांच्याच आवडीचा असतो। तर प्रत्येकाकडे गोलगळ्याचे ब्लाऊज असतातच। तर त्या गोलगळ्याच्या ब्लाऊजवर तुम्ही अशी साधी सिंपल पॅच वर्क डिझाइन तयार करू शकता। तर मी खूप कमी वेळामध्ये इतकी सुंदर डिझाइन तयार करून दाखवली आहे। इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साइडचे टक्स बरोबर शिवायचे आहेत। एकाची उंची वरी आणि एकाची उंची खाली होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे। तर इथं दोन्ही टक्स शिवून झालेले आहेत। तर बघा किती छान डिझाइन तयार झालेली आहे। तर या ठिकाणी मी एक असा हा खड्याचा पॅच इथं चिटकवून घेत आहे बघा। जो कपड्याचा पॅच शिवलेला आहे त्या पॅचच्या सेंटरला हा खड्याचा पॅच ठेवून चिटकवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर गोल गळ्यावर पॅच वर्क लेस डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा